श्रीकृष्णाला पती मानणाऱ्या मीरेच्या संत मीराबाईचं वैवाहिक आयुष्य. कृष्ण भक्त म्हणून जगासमोर एक नवी चेतना निर्माण करणाऱ्या संत मीराबाई यांची आज पुण्यतिथी आहे. संत मीराने कृष्णाला सर्व मानले. कृष्णाच्या प्रेमात वेडी झालेल्या मीरेची अनेक उदाहरणे आपल्याला ऐकायला वाचायला मिळतात. लहानपणीच आईने कान्हाचं तुझा ठाकूरजी म्हणजे नवरा स्वामी आहे अशी ओळख करून दिली आणि याला सत्य मानून मीरा संपूर्ण आयुष्य जगली. मीराबाई हे फक्त एक नाव नाही तर त्या भक्ती, आस्था आणि श्रद्धा यांचं उत्तम उदाहरण आहे. मीराबाईचा जन्म संवत 1504 विक्रमी मध्ये राजा रतनसिंह यांच्या घरी झाला होता. मीरा जोधपूरच्या राठोड रतनसिंहाची एकमेव मुलगी होती. राजपूत जतींमध्ये जन्मलेल्या मीराबाईला घरातून बाहेर जाण्यासाठी परवानगी नव्हती. मात्र लहानपणी मीराबाई सोबत असं काही घडलं की त्यांनी संपूर्ण आयुष्य श्रीकृष्णाला समर्पित केले आहे. जेव्हा मीराबाई 8 वर्षाची होती तेव्हा मोहल्ल्यातील एक वरा पाहून मीराबाईने आपल्या आईला विचारले की माझा नवरदेव कोण. तर यावर तिच्या आईने मीराबाईला सांगितले होते की श्रीकृष्ण हा तुझा नवरा आहे. या घटनेनंतर मीराबाईने श्रीकृष्णालाच आपलं सर्वस्व मानलं आणि त्यांच्या भक्तीत लीन झाल्या. ती श्रीकृष्णाच्या मूर्तीला आंघोळ घालायची, नवे वस्त्र घालायची, नैवेद्य घ्यायची, गीत गायची आणि नृत्य करायची. किशोरावस्थेमध्ये मीराने कृष्णाला आपला पती मानले होते. मीराबाईचा विवाह महाराणा सांगाचे पुत्र भोजराज याच्याशी झाला, जे समोर महाराणा कुंभा म्हणून ओळखू लागले. लग्नाच्या पहिल्या रात्रीच मीराने तिच्या पतीला सांगितले होते की ती फक्त कृष्णाची आहे. मात्र महाराणा कुंभने मीराची ही गोष्ट हलक्यात घेतली. पण हळूहळू श्रीकृष्णाप्रती मीराची भक्ती पाहून त्यांना विश्वास झाला की मीरा श्रीकृष्णाची भक्त आहे. ती मंदिरात जाऊन नृत्य गायन करायची आणि भजन गायची. मीराच्या या वागण्यामुळे तिचे सासरचे लोक वैतागले होते. काही काळानंतर मीराच्या पतीचा एका युद्धात मृत्यू झाला. पतीच्या मृत्यूनंतर जेव्हा मीरा होण्यास सांगितले तेव्हा मीरा म्हणाली, माझा नवरा श्रीकृष्ण आहे. मीरा पतीच्या मृत्यूनंतरही मंदिरात जायची आणि भजन गीत गायची आणि नृत्य करायची. यावर मीराच्या सासरच्या लोकांनी मीरावर व्यभिचारी असल्याचा आरोप करत तिला दिलेल्या विषाचा प्याला पिण्यास सांगितले. मीराने श्रीकृष्णाचं नाव घेत विष पेले. सर्वांना वाटले की मीरा आता जिवंत राहणार नाही. मात्र श्रीकृष्णाच्या कृपेने मीरावर विषाचा कोणताही प्रभाव झाला नाही. सासरच्या लोकांनी तिला खूप त्रास दिल्यानंतर सासरच्या लोकांना कंटाळून मीराने महाल सोडला होता आणि अनेक ठिकाणी तीर्थासाठी गेली. अखेर मीरा वृंदावनला पोहोचली. मीराने महाल सोडल्याने राज्यात अनेक समस्या निर्माण झाल्या. ब्राह्मणांनी सांगितले की जर मीरा परत आली तर सर्व ठीक होणार. मीराच्या शोधात 2 सैनिक पाठवण्यात आले. त्यांनी मीराला परत येण्याची विनंती केली. मात्र मीराने नकार दिला. सैनिक म्हणाले, जर तुम्ही आमच्यासोबत परतला नाही तर आम्ही पण परत जाणार नाही. आमच्या कुटुंबाबाबत थोडा तरी विचार करा. मीराने सैनिकांना सांगितले की मला तुम्ही येण्याच्या आधीच मृत्यू झाला असता तर तुम्ही रिकाम्या हाती गेला असता. त्यावर सैनिक म्हणाले, हो. असं म्हणताच मीराने एक तारचे बाहेर काढले आणि श्रीकृष्णाचे भजन गायला लागले. मीराच्या डोळ्यात प्रेमाचे अश्रू येत होते आणि त्याच वेळी ती श्रीकृष्णाच्या मूर्तीत सामावली. असं हे मीराबाईचं जीवन आहे. तिच्या जीवनाची कहाणी आहे.